खरं तर आजचा हा जो कार्यक्रम आपण करतोय त्याची पार्श्वभूमी गेले 2 वर्ष माझ्या डोक्यात चालू आहे. कारण गेल्या वर्षी मी आणि IIMचे बाकी सगळे डॉक्टर्स मिळून आम्ही एक लेखमाला चालवली. विविध प्रकारचे जे शारीरिक आजार, जीवनशैलीचे आजार किंवा कायदा आजारांबद्दल प्रबोधनात्मक लेखमाला चालली. आणि त्या लेखमालेच्या शेवटचे जे काही लेख मी लिहिले त्याचे प्रत्येक आजारामध्ये कारण हे जीवनशैली, आहार, ताण आणि झोपच येत होतं. ती कमी झोप आहे एक महत्त्वाचं कारण, इन्सुलिन रेझिस्टंट जसं डॉक्टर सुनील यांनी सांगितले. आणि त्या दरम्यान मी वजन कमी घटवायचा प्रयत्न करत होते, नॉर्मल वेटमध्ये यायचा प्रयत्न करत होते आणि ते वजन काही घटेना. म्हणून मग आपला माझा प्रवास सुरू झाला की का आणि काय प्रॉब्लेम काय, आपण एवढं सगळं इतकं स्ट्रिक्टली सगळं करतोय तरी वजन का कमी होत नाही. आणि मग तिथून विषय आमच्यावरच प्रयोग करणं सुरू झाला. सुनील यांनी CGM लावून घेतल्या, वेगवेगळ्या गोष्टी खाऊन मग त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय त्याचा अभ्यास सुरू झाला. त्याची विनंती पण घ्यायला लागलो. आणि त्याची थोडीशी गंमत पण होती. जसं आम्ही बचत गटाचं पण काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास करत होतो. आणि मग आम्हाला त्यात जे काही उलगडत गेलं, काही थोडंसं थोडं उलगडत गेलं, ते म्हटलं की अरे आपण इतरांबरोबर पण शेअर करायला पाहिजे. कारण प्रत्येक डॉक्टर असेल, प्रत्येक कुटुंब असेल, प्रत्येक ठिकठिकाणी आपण जीवनशैलीचे आजार बघतोय, मोठ्यांपासून ज्येष्ठांपासून छोट्यांपर्यंत. मग म्हणूनच मग विचार केला की याच्यावर योग्य प्रकारे काम करून आपण ह्याच्याबद्दल प्रबोधन करूया. तर सुनील सरांनी ऑलरेडी चाचण्यांबद्दल सांगितलेलं आहे. आणि आता माझा विषय आहार आहे, झोप आणि ताण. आता आहार थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. लोक म्हणतात नाही की कोणाचं खाणं काढू दे, खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. म्हणजे आमच्या घरातूनच घरातल्या चर्चेतूनच मला जो अनुभव येत राहिला की एखाद्याची कुठली गोड खातोय किंवा काय खातोय याच्यावर बोललं की खूप दडपण येतं किंवा नाही आवडत. पण ॲट द सेम टाइम जर आपल्याला कळणार नाही आहे की आपण काय खातोय ते चांगलं आहे का, पोषक आहे का, आपल्याला आरोग्यवर्धक आहे का, हे आपण जर आधी काढलं तर आपण पुढचे आजार टाळू. कारण शेवटी सगळ्यांचा जो प्रयत्न आहे किंवा सगळ्यांनाच आजार टाळायला आवडतं. तर जर डायबिटीज मला होऊ शकतो हे निशाणी दिसते किंवा धोका वाढतोय तर मी लवकर सजगते. माझी गाडी जर 160-200 वळते तर मला लवकर ब्रेक दिला पाहिजे आणि मला ती स्पीड कंट्रोल करायला पाहिजे. आणि विषय फक्त डायबिटीसच नाही, पुढे आपल्याला एक इंडिपेंडेंटली आपल्याला एक आपल्या उतार वयात आपल्याला कोणाचा आधार घेऊन एकदम काय म्हणेल हतबल नाही पाहिजे. तर आपल्याला आपले स्नायू आणि आपलं आरोग्य जपायलाच पाहिजे. याही कारणातून आपण आज समजून घेऊया की आहार आपण कसा सुधारू शकतो आणि आपण चांगलं निरोगी पुढचं आयुष्य कसं आपण लक्षात ठेवू. ते सरांनी सांगितलं तसं जीवनशैलीच्या आजारांची जी पूर्ण माला आहे की वाढीव शर्करा, उच्च रक्तदाब, वाढीव पोटाचा गॅस, वाढीव रक्तातील चरबी आणि वाढीव इन्सुलिन हे त्याचे महत्त्वाचे टप्पे. आणि याचं का बदलले आहे किंवा कारण महत्त्वाचं काय आहे तर जीवनशैली 21व्या शतकात बदललेली आहे. आपलं जीवन खूप गतिमान झालेलं आहे, खूप झपाट्याने बदलते आणि त्याचाच परिणाम आपल्या खाद्य संस्कृतीवर पण झालेला आहे. म्हणजे कधी कधी एखादी व्यक्ती 2-2 नोकऱ्या करते किंवा नोकरीसाठी बाहेर जावं लागते, म्हणजे आपलं शहर सोडून जावं लागतं, आपलं कुटुंब सोडून जावं लागते, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये काम करावं लागते. त्यामुळे त्याचा परिणाम खाद्य संस्कृतीवर काय खातोय, कधी खातोय, कसं खातोय ह्याच्यावर होतोय. कारण प्रत्येकाला ती कम्फर्ट झोन नसतो की हा घरून गरम गरम डब्बा येणार आहे. कधी एस्पेशली जे एमर्जन्सी सर्व्हिसेस असतील बाहेर असतील, डब्बा नाही आहे तर कधी वडापाव किंवा काय जे काय मिळेल त्याच्यावर चालून घ्यावं लागते. आणि बऱ्याचदा आपण जे ह्या प्रवासातून हे लक्षात येते की आरोग्यदायी खाणं हे सोपं नाही आहे. की हेल्दी जर खायचं आहे तर आपल्याला खूप तयारी करायला लागते. पण बाहेर गेलो तर आपल्याला हेल्दी फूड मिळत असते. हा एक महत्त्वाचा बदल झाला आहे गेल्या काही वर्षात. तसंच बदलती कार्यसंस्कृती की हल्ली IT झोनमध्ये खूप वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये माणसं काम करतात, वर्क फ्रॉम होम काम करतात. त्यामुळे जेव्हा आपण झोपतोय तेव्हा जागा राहावं लागते आणि जागा राहण्याच्या वेळेला झोप घ्यावी लागते. एका वेळेला 2-2 जॉब करायला लागतात. अशा त्याचा
लेवलवर परिणाम होतोय आणि आपल्या मेटाबॉलिझमवर परिणाम होतोय. तसंच जशी सुबत्ता वाढली आहे तशी मानवाकडून जे यंत्राकडून आपण जास्त मदत घेतोय, त्यामुळेही आपलं शरीराची कृतीशीलता किंवा क्रियाशीलता कमी झालेली आहे, शारीरिक श्रम कमी झाले, अंगमेहनत आपण गेल्या 50 वर्षाच्या हिशोबाने कमी करतोय. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे 21व्या शतकाचा जे परवलीचा शब्द आहे तो ताण आहे. झपाट्याने जे बदलते आपल्या जग आजूबाजूचा आणि प्रचंड स्पर्धा आहे सगळीकडे, त्याचा नक्कीच आपल्याला ताण येतो आणि सगळ्याचा आपल्यावर परिणाम होतोय आणि आपल्या चयापचयाची मेटाबॉलिझम परिणाम होतोय. आणि याचं खूप महत्वाचं जे म्हणजे आता सगळ्याच गोष्टी आपण बदलू शकत नाही, जग काही आपल्यासाठी थांबणार नाहीये. जे बाकीचे जे काय गोष्टी होत्या होतच राहणार आहे. म्हणजे सोपं आहे आणि आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते नक्कीच आपण काय खातोय कसं खातोय ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे, तर त्याच्यावर नक्कीच आपण काम करायला पाहिजे. आणि म्हणून ही खाद्य संस्कृती कशी बदलली ती आपण समजून घेऊया. तर आपण जास्त गोड व पिष्टमय पदार्थ घेतोय आणि सर जसे म्हणाले की पिष्टमय पदार्थ कुठल्याही म्हणजे भात चपाती साखर किंवा कर्बोदकी असलेल्या गोष्टीचं पचन करण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. आणि सोय म्हणून प्रक्रिया केलेले पदार्थ घरात आणले जातात की आता बनवायला कोणी नाही आहे किंवा लगेच खायचं आहे, भूक लागली आहे म्हणून प्रक्रिया केलेले पदार्थ आपण खातोय. पण त्या प्रक्रिया केलेले पदार्थाची चव टिकवण्यासाठी आपल्याला जे दिलं जातं त्याच्यात अतिरिक्त उष्मांक, अतिरिक्त साखर, अतिरिक्त चरबीचे मीठ व चटक लावणारे रसायने आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रक्रिया केलेले पदार्थ तुम्ही एकदा एक खाल्लं तर ते पूर्ण खाल्ल्याशिवाय तुमचं समाधानच होत नाही. त्यामुळे हे त्याला बोलूया आपण फेक फूड, हे खरं खाणंच नाही, एकदम चटक लावण्यासाठी आणि आपल्याला व्यसनीत बनवण्यासाठी अशी गोष्टी होत आहेत. तेच म्हणजे आपण घरात एखादी चकली बनवली किंवा शंकरपाळे बनवले ते आणि बाहेरून आणलेली एखाद्याची गोष्टीची आपल्याला खूप प्रचंड आवड लागते की नाही ह्या बनवतात ते खूप छान लागतात किंवा हल्लीचे मुलं कुरकुरे वगैरे ते खातात किंवा आपणही एखाद्या ते पदार्थ एक खाऊन आपलं समाधान होतच नाही, कारण हे त्याच्यात काही ना काही रसायनं मिश्रित असतात ज्याच्यामुळे आपल्याला त्याची चटक लागते आणि आपण जास्त करतो. तसं झटपट खाद्य संस्कृतीत आपण कधीही कुठेही कसेही खातोय आणि सतत खाण्यामुळे जसं सुनील म्हणाले की स्वादुपिंडाला अविश्रांत श्रम करावे लागतात आणि त्यामुळे होतोय तो मधुमेह. यकृतावर अविश्रांत श्रम म्हणजे ते सतत जेव्हा खाणार आहोत ते यकृताला परत तेवढंच काम करायला लागणार आहे त्याचं पचन करण्यासाठी, त्याचे ते टॉक्सिन कमी करण्यासाठी. त्यामुळे यकृतावर लोड येतोय आणि साखरेचं कारण साखर अतिरिक्त साखर आपल्या रक्तामध्ये राहणं हे धोकादायक आहे म्हणून शरीर पटापट त्याला गळतं करायला बघतो. त्यामुळे मग यकृत काय करतं त्याचं चरबीत रूपांतर करतं आणि जेव्हा यकृतावर जास्त लोड येतोय आणि जास्त चरबी होते ती लगेच कुठे साठवली जाते तर पोटाच्या अवयवांच्या आजूबाजूला, यकृताच्या आजूबाजूला. आणि यामुळे काय होतं या चरबीच्या पेशी पण फुगून इतक्या तट्ट होतात त्यांच्यामधून पण काही प्रकारचे रसायने बाहेर पडतात आणि त्यामुळे दाह होतो, इन्फ्लेमेशन होतो आणि हे इन्फ्लेमेटिव्ह मार्कर्स आपल्या रक्तात वाहायला लागतात आणि त्या पेशींचा कडे लोट झाल्यानंतर फॅटी लिव्हर होतो की ते पेशी पण म्हणतात आता मला सहन होत नाही आहे आणि त्या फुटतात. फॅटी जे सेल्स असतात किंवा चरबीच्या पेशी फुटतात आणि त्याच्यातून दाह होणारे केमिकल्स आपल्या रक्तात जातात आणि या इन्फ्लेमेशनमुळे अजूनही नुकसान होतं आणि जे आपले जे इंजिन आहे सरांनी जे म्हटलं की इंजिनमध्ये बिघाड होतो. तर आपल्या पेशीचं इंजिन म्हणजे आपले त्याला मायटोकॉन्ड्रिया बोलतात की ते त्या प्रत्येक पेशीचं इंजिन आहे. तर त्या पेशीमध्ये ह्या दाह जो होतो हे सगळे इन्फ्लेमेटरी मार्कर्स जातात त्यामुळे ते मेटाबॉलिक इनॅक्टिव्ह होतात, ती पेशी मरते आणि परत ती साखर वापरली जाते. त्यामुळे आणि मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ते जर आपली ग्लुकोज जर आपण वापरली जाणारच नसेल तर मग काय होणार आहे त्याचं जास्तीत जास्त रूपांतर चरबीमध्ये होणार आहे की आपण खातोय पण आपलं इंजिन वापरूच शकत नाही. जसं आता इथेनॉल जर जास्त प्रमाणात टाकलेलं आहे पेट्रोलमध्ये आणि आपल्या इंजिनमध्ये बिघाड झाला तर आपल्याला गाडी बदलायला लागली. तर तसंच होते आपल्या पेशींचं पण की आपल्या पेशी मरतात की ते वापरूच शकत नाहीये अतिरिक्त साखर, त्यामुळे ते मरतात आणि त्यामुळे फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि आपण जास्त फॅट किंवा चरबी साठवतोय. तर या साखरेच्या समुद्रात पेशींच्या इंजिनमध्ये बिघाड होतो आणि त्यामुळे ती वाढीव साखर आपल्या रक्तात दिसायला लागते
आणि मग वाढीव इन्सुलिन अजून काय करतंय, जेव्हा इन्सुलिन रक्तात वाढतं एक संदेश जातो किडनीला आणि मीठ पण शरीर होल्ड ऑन करायला लागतं आणि त्याच्यामुळे मग उच्च रक्तदाब दिसतो. तर इन्सुलिन कमी यासाठी करायचं की बाकी सगळे जी काय जे नेगेटिव्ह सायकल आहे ते थांबू शकते. तसंच वाढीव इन्सुलिन वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांची ताकदता येते, कारण इन्सुलिन हे ग्रोथ हॉर्मोन पण आहे, त्याच्यामध्ये जे स्मूथ मसल किंवा मऊ जे स्नायू असतात रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला ते जास्त वाढायला लागतात, त्यामुळे ताठर होतात रक्तवाहिन्या आणि म्हणूनच त्याच्यामध्ये चरबी साठण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे होणारा हृदयविकार. तसंच इन्सुलिन जेव्हा वाढत जातं मेंदूच्या पेशींमध्ये पण ही साखर आहे ती वापरता येते. मेंदू आपला सगळ्यात जास्त ग्लुकोज वापरतो, पण जरी मेंदू आपल्या शरीराचा छोटा भाग असला तरी जवळजवळ 20% अन्न तो ग्लुकोजच्या मार्फत सतत वापरत असतो आणि ते जर ती साखर वापरू शकले नाही तर त्याच्यामध्ये काय होतं, तसंच चरबीमध्ये रूपांतर होतं, त्याला अमायलॉइड प्रोटीन म्हणतात. ती मेंदूच्या पेशीमध्ये साठायला लागतं आणि त्याच्यामुळे आपल्याला विस्मरण होऊन पुढे मग डिमेन्शिया मृत्यूभ्रंश होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे आपल्याला जर हे सगळे आजार टाळायचे तर आपल्याला आहार समजून घ्यायलाच पाहिजे. जर म्हणाले ते इन्सुलिन वाढले की पुन्हा काय काय म्हटलं आपण, पोटाचा वाढलेला घेर. आता हे जरी 90 आणि 80 साल म्हणाले असतील, पण त्याच्या पण आधी आपण 32 पेक्षा कमी कमर असायला पाहिजे महिलांची आणि 37 इंच असायला पाहिजे पुरुषांची. बरं, आणखीन काय काय म्हणाले ते, गोड पिष्टमय जेवण झाल्यावर निद्रा वाटते, तंद्री वाटते, थकवा वाटतो. ते बऱ्याच एक गुलाबजाम गोड वगैरे खाल्ल्याचं आपल्याला थोडंफार वाटतं, पण इतकं वाटतंय की अगदी झिंग आल्यासारखी वाटते, म्हणजे कुठेतरी गडबड आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतोय आपला. पोटभर जेवूनही बऱ्याचदा भूक लागते. हे का होत असेल की आपण शरीराला जे हवं आहे ते ग्लुकोज दिलेलं आहे, पण जसं मी म्हटलं की ते ग्लुकोज ते मायटोकॉन्ड्रिया ते इंजिने वापरू शकत नाही, मग त्याला वाटतं की मी भुकेच दिलंय, तू खा अजून, माझं पोट रिकाम आहे, मला अजून खायला दे, असं ती प्रत्येक पेशी ओरडून सांगत असते. म्हणून आपल्याला भुकेची जाणीव वाढते. त्वचेचे बदल, काळवलेली त्वचा व मस, कधी कधी आपल्याला मस ज्या पोर्स असतात स्किन पोर्स तिथे मस जास्त वाढायला लागले तरी इन्सुलिन रेझिस्टन्सची लक्षण असू शकते. तसंच वजन कमी करण्यासाठी जे अतिरेकी प्रयत्न करतात, म्हणजे अगदी कमी खाणार आणि भरपूर व्यायाम करणार, ह्याच्यामुळे काय होतं, म्हणजे आपल्याला वाटेल की हा कॅलरी डेफिसिट आहे, कमी आहे, मी कमी खाल्लं, मी 2000 कॅलरीज खाल्ले, मी कमी खाल्लं, माझं वजन कमी व्हायला पाहिजे. शरीराला वाटतं हा धोका आहे की आता जसं काय दुष्काळ पडलेला आहे, आता मला खाणं मिळणारच नाही, तर शरीर काय करतं, एकदम शटडाऊन करतो. त्यामुळे आपल्याला एक बेसिक मेटाबॉलिक रेट असतो, म्हणजे ऊर्जा वापरण्याची एक गती असते. तर शरीराला वाटतं हे खात पण नाही आणि भरपूर व्यायाम चाललेला आहे, म्हणजे आता मला जर माझं संरक्षण करायचं आहे, मी असंच करत राहिलं, शरीर जर वापरत राहिलं तर मृत्यू होईल. त्यामुळे शरीर एकदम त्याची चयापचय एकदम कमी करून टाकतं आणि त्यामुळे काय होतं, शरीर ऊर्जेची बचत करायला लागतो आणि मग थकवा येतो, आपण जास्त हालचाल करत नाही. जी व्यक्ती खूप जास्त व्यायाम करत असेल, कमी खात असेल, त्याला खूप थकवा येतो, मग ती कमी हालचाल करते. कमी हालचाल केल्यामुळे अन्न सुरक्षिततेची भीती वाटते प्रत्येक पेशीला आणि मग चरबी साठायला. म्हणजे जे काय शरीराला वाटतं परत दुसरा आहार कधी घेणार आहे माहिती नाही, म्हणजे जे काय आहार आपण घेऊ त्याचं चरबीत रूपांतर होतं. म्हणजे काही लोकांमध्ये असं ना की ते खूप उपवास करतात किंवा एकदाच जेवतात, पण त्यांचं शरीर कमी होण्याच्या ऐवजी फोफावतं का, ते ह्याच्यामुळे की ते योग्य व्यायाम नाही करत आहेत आणि ते योग्य आहार पण घेत नाही. भरपूर कार्बोहायड्रेट खातात आणि कमी कॅलरीज खातात, पण त्यांचं वजन वाढतंय आणि प्रचंड चरबी वाढते. तसंच वाढीव रक्तशर्करा आणि इन्सुलिन या दोघांच्या दोन्ही म्हणून काय होत जातं, मेटाबॉलिझम अजून बिघडत जातं. ठीक आहे, तर मग प्राथमिकता आपली काय पाहिजे की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला नको, इन्सुलिन प्रतिरोध व्हायला नको, त्यामुळे हे टाळायचं आपल्याला. तर काय करायला पाहिजे, सगळ्यात जसं म्हटलं की सोपी गोष्ट ही आहे की जो स्पर्धा आहे त्याच्यासाठी आपण काय करू शकत नाही, जे प्रदूषण आहे आपण लगेच काय करू शकत नाही, पण आहारात नक्कीच काम करू शकतो. तर संतुलित परिपूर्ण आहार आपण घेतला तर साखरेचं नियंत्रण होईल आणि चरबीचे इंधन म्हणून वापर होईल. म्हणजे शरीराकडे दोन प्रकारचे फ्युएल वापरता येतात, पेट्रोल पण वापरता येतं, डिझेल पण वापरता येतं. जसं की ग्लुकोज पण वापरता येतं आणि चरबी पण वापरता येतं. तर आपण योग्य व्यायाम आणि योग्य आहार केला आणि पुढे
तर शरीर चरबी पण जाळू शकतो. तर आपण म्हणूनच आपलं मेटाबॉलिझम सुधारायला पाहिजे आणि चरबीचा वापर जर झाला तर इन्सुलिन नियंत्रणात राहू शकतं आणि आरोग्य सुधारू शकतं. तर काय करायला पाहिजे? कृतीशील राहायला पाहिजे आणि विविध प्रकारचे व्यायाम, मनीषाताई आपल्याला सांगणारच आहेत विविध व्यायाम काय ते, आणि ऊर्जेचा योग्य वापर केला तर साखर आपली नियंत्रणात राहणार आणि पुरेशी झोप ज्याच्यामुळे इन्सुलिन प्रमाणात राहील, रक्तातील साखर प्रमाणात राहील. तसंच ताणतणाव व्यवस्थापन का महत्वाचे आहे? कारण जेव्हा ताण येतो तेव्हा एक प्रकारचं स्ट्रेस हॉर्मोन शरीरात वाढतं आणि स्ट्रेस हॉर्मोन वाढलं तरी पण चरबी साठायला लागते कारण ग्लुकोज वाढतं. जेव्हा फाईट फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा रिॲक्शन होते, जेव्हा स्ट्रेस येतो त्या शरीराला वाटतं की अरे मला धोका आहे, तर त्यामुळे ऍक्च्युली ग्लुकोज वाढतो शरीरातलं आणि मग त्याचं परत चरबीमध्ये रूपांतर होतं. तर ही ऍक्च्युली हे दिसते, ही स्लाइड ऍक्च्युली दिसते आजच्या काळाच्या प्रेझेंटेशन. ठीक आहे. मग भारतातच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स का जास्त वाढत आहेत? आपल्या पण राजधानी म्हणजे सगळ्यात टॉपचे मधुमेहाची केसेस म्हणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार आपल्या भारतातच का जास्त आहेत बरं ते समजून घेऊया. तर जसं सर म्हणाले की प्रथिनं आपल्या आहारात बाय डिफॉल्ट कमी आहेत. आपण भरपूर कर्बोदके असलेल्या गोष्टी खातो, प्रोटीन्स कमी खातो. तसंच वाढते प्रदूषण. गेल्या वर्षाच्या वर्गामध्ये आम्ही हवा, पाणी, अन्न, प्लास्टिकचं प्रदूषणावर क्लास घेतला होता. तर हे प्रदूषण प्रचंड वाढते. आता आपण बघतोच आहे मुंबई गोवा हायवे किती वर्षानुवर्ष होते, त्या जे धुलीकण जे असतात पार्टिक्युलेट मॅटर ते आपल्या शरीरात गेल्यामुळे पण दाह होतोय पेशींचा. तर हवेतून जे नको ते केमिकल्स जात आहेत तो दाह होतोय, पाण्यातून जे नको ते केमिकल्स जात आहेत दाह होतोय पेशींचा, अन्नातून अल्ट्रा प्रोसेस फूडमध्ये आपण म्हटलं नको ते केमिकल्स टाकले जात आहेत, नको ते प्रमाणात वेग जातोय, साखर जाते, पुन्हा दाह होतोय. त्या सगळ्यामुळे पेशींचा दाह वाढतोय. तसंच एक महत्त्वाची गोष्ट आपल्या भारतीयांच्या किंवा साऊथ ईस्ट एशियाच्या बाबतीत काय झालं, ब्रिटिश काळात ब्रिटिश जेव्हा होते त्या काळामध्ये मोठे मोठे दुष्काळ पडले. ते त्या दुष्काळीला पडले तेव्हा आपल्या काही जनुकीय काही बदल झालेले आहेत, एपिजेनेटिक चेंजेस आपण म्हणतो की त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल डायबिटीज की ते स्वादुपिंड ही डेव्हलपच होत नाही. आणि म्हणून पण आपण लहान मुलांमध्ये डायबिटीज जास्त बघतोय की जेव्हा ती गरोदर माता कुपोषित असते त्या बाळाचं स्वादुपिंड डेव्हलप होत नाही आणि त्याला लवकर डायबिटीज होते. तर हे काही जेनेटिक बदल झालेत आणि म्हणूनच सर म्हणाले ते टोफी की थिन आउटसाइड फॅट इनसाइड, की आपण जी चरबी बनवतो म्हणजे पाश्चात्य लोकांचे जी लोक असतात ते पण चरबी त्यांच्या शरीरात चरबी जमते, पण ती चरबी पूर्ण शरीरात विभागली जाते. पण आपल्याकडे चरबी डायरेक्ट कुठे जाते? पोटाच्या अवतीभोवती जाते आणि ही पोटाच्या आजूबाजूची चरबी सगळ्यात धोकादायक आहे कारण ती यकृताला अजून दाह निर्माण करते. त्यामुळे हे जे बदल झाले ते बदल हे आपल्यासाठी धोकादायक आहे. पण आपण त्याच्यासाठी काय करू शकत नाही, जे झाले ते झाले, पण आपण नक्कीच आहाराचा कंट्रोल घेऊ शकतो. आणखी काय झाले आपल्या बाबतीत? आपली जीवनशैली बैठी झाली आहे, वर्क फ्रॉम होम, वेगळ्या टाइम झोनमध्ये जे आपण ऑलरेडी म्हटलं, प्रचंड स्पर्धा आहे. आपल्याकडे व्यायामासाठी मोकळ्या जागा आहेत का सांगा? मोकळ्या जागाच नाही, कल्चरच नाही. म्हणजे शाळांपासून मुलांना पण खेळायला पीटीचे पिरियडच नसतात. एखादा कुठला तरी पोर्शन संपला नाही तर आधी ते पीटीचे पिरियड जातात. हा पण एक छोटा पिकच आहे. तर त्यामुळे आपण ह्याच्याबद्दल पण सजग असायला की शाळेपासून हे कल्चर नाहीये व्यायामाचं, मोठे झाल्यानंतर अजिबातच नाही. बरं, गरिबांमध्ये का डायबिटीज वाढायला लागले? गांजा मिळते पण प्रथिनं मिळत नाही, तर पुन्हा पण तेच कारण कारणीभूत करतं की प्रथिनं खात नाही आणि जास्त कर्बोदके आहे. बरं, मग जोखीम आहेच, जोखीम आहे, पण माझ्या हातात काय ते आपण समजून घ्यायला पाहिजे. न बोलता येणारे कारण काय? जनुकीय बदल मी काय करू शकत नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी, जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, तुम्ही त्याच्याबद्दल काय करू शकत नाही. पण हे बदलता येण्यासारखे की तुमची स्वतःची जीवनशैली नक्की बदलू शकता. तुम्ही स्थूलपणा आहे तर तुम्ही त्याच्यावर काम करा, आहार खाद्यसंस्कृती बदला. तुम्हाला जर ताण असेल तर ताणासाठी मदत घ्या. गर्भवती असेल तर तिने तिचा आहार सांभाळा, म्हणजे तिच्या बाळामध्ये पुढे जीवनशैलीचा आजार येणार नाही. प्रदूषणासाठी आपण जेवढं जे काय होऊ शकतं आपण प्रदूषण आपल्या तरी कमी करू शकतो हे बघूया आपण. आणि आपली झोप असेल तर हे झोपेचं महत्त्व समजून आपण झोपेवर काम करूया. आता ही खूप महत्त्वाची स्लाईड आहे. आम्ही जेव्हा मेडिकलला गेलो 50 वर्षापूर्वी नाही, पण गेले 50 वर्ष जे गाईडलाईन दिले जात होते, म्हणजे मी MBBS 1999 झाले, तर आमच्या PSM मध्ये पुस्तकामध्ये हा जो त्रिकोण उलटा आहे तो सुलटा होता. म्हणजे जो ब्रॉड साईड होती ती खाली होती आणि त्या ब्रॉड साईडमध्ये ते खाली कर्बोदके लिहिले, म्हणजे धान्य लिहिले.
ते सगळे ब्रॉड धान्य खाली होते. म्हणजे ते सांगायचे 40 ते 70% तुम्ही धान्य किंवा कर्बोदके खाली पाहिजे. आणि हे पण ऍक्च्युली आपण म्हणले गेलो त्यावेळेला, कारण 50 वर्षापूर्वी म्हणजे आता सगळा डेटा बाहेर येतोय की काही मोठ्या मोठ्या कंपन्या, फूड कंपन्या, त्यांनी म्हणजे जो एक चांगला रिसर्च आला होता की शुगर जास्त डेंजरस आहे आणि कर्बोदके जास्त शरीराला धोकादायक आहे, हे लपवण्यासाठी त्यांनी फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स किती धोकादायक आहे हे जास्त प्रॉपगेट केलं. आणि त्यामुळे हा तो डेटा लपून गेला. आणि गेल्या 10-20 वर्षामध्ये ते बाहेर आले की ऍक्च्युली लोकांनी जास्त कर्बोदके खाऊन जास्त चरबी वाढायला. तर त्यामुळे या जानेवारीत 26च्या जानेवारीमध्ये नवीन FDA गाईडलाईन्स आलेल्या आहेत आणि त्यांनी आता मान्य केलेलं आहे की म्हणजे उगाचच फॅटला किंवा हेल्दी फॅट्सला विलन बनवलं होतं. म्हणजे फॅटलेस खा, कमी तेलाचं खा, हे खा किंवा ते फॅट फ्री डेअरी खा, असं काही करायची गरज नाही आहे. हेल्दी डेअरी खाणं चांगलं आहे. त्यामुळे आता या त्रिकोणात काय आहे बघा, मोठे मोठे बदल काय गेले. त्यांनी मान्य केलंय की प्रथिनांना किंवा प्रोटीन्सला प्राधान्य दिलं पाहिजे. परत ते पुढे आपण बघू किती ग्रॅम, भरपूर म्हणजे आपण खातोय, आपण हार्डली 10% पण खात नाही इतकं त्यांनी प्रोटीनचं महत्त्व दिलेलं आहे. अजून काय सांगितले, दुग्धजन्य पदार्थ यांना प्राधान्य द्या. म्हणजे डेअरी किंवा दूध, दही, ताक, ह्या सगळ्या गोष्टी, चीज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच खावा. प्रक्रिया केलेले पदार्थ व साखर पूर्णपणे टाळा. त्यांना सांगितले की साखर आणि अल्ट्रा प्रोसेस पुढे दिलेले आहेत, ते त्यांनी मान्य केलेले आहे. रंगीबेरंगी भाज्या व फळांचा भरपूर वापर करा. तर मध्ये जे काय की तुम्ही बेस जर बघितला तर प्रोटीन्स आहे, हेल्दी फॅट्स आहे आणि त्याच्या खालोखाल रंगीबेरंगी भाज्या आणि फळे ते भरपूर खा. सुकामेवा, नट्स, सीड्स, तेलबिया हे चांगले फॅट्स नक्की घ्या तुमच्या आहारात, कारण ह्याच्यामुळे पोटाला समाधान मिळतं, सॅटायटी मिळते. त्यामुळे हे नक्की तुमच्या आहारात असायला पाहिजे. पिष्टमय पदार्थ, कर्बोदके सगळ्यात शेवटी खा. म्हणजे खाण्यामध्ये बऱ्याचदा आपण पोळी आणि भाकरीने सुरू करतो, ते खरं तर सुरूच करू नये, सॅलडची सुरुवात करतो, ते आपण पुढे बघू. तसंच मीठ, साखर, तेल ह्याचं पण त्यांनी प्रमाण दिलंय की प्रत्येक जेवणात हे बघा अर्धा चमचा टीस्पून मीठ, साखर 2 टीस्पून आणि 1 टीस्पून तेल, ह्याच्यापेक्षा अतिरिक्त अतिरिक्त म्हणजे वरून आपण जे होतो ना फोडणीला, त्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. कारण जे काही आपण आहार घेतो, फळं असू दे, धान्य असू दे, त्याचं मूलभूत काहीतरी असतं. चरबी असते, साखर असते, शुगर असते, पण ऍडेड शुगर तेवढं कमी असायला पाहिजे. आणखी सोपं करायला, कारण ते कोण लक्षात ठेवणार, तर एक थाळी आपण रोजचं ते ताट आपण घेतो, तर त्याच्यात 1/4 धान्य, चपाती, भात हे सगळं असायला पाहिजे. 1/4 प्रथिने, उच्च प्रतीचे प्रथिने, प्रोटीन्स खायला पाहिजे. आणि अर्धी थाळी बघा, अर्धी थाळी तुमची भाज्या आणि फळांनी भरली असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी तेलबिया, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थ यांची रेसिपी असायला पाहिजे. आम्ही जो स्टडी केला मार्च महिन्यामध्ये, आम्ही 30 दिवस आम्ही सगळ्यांना आम्ही फॉर्म देत होतो, कारण मला पण कुतूहल होतं की काय आपले चिपळूणचे आपले पेशंट काय खातात. त्या महिन्यात ऍक्च्युली रमजान होता, म्हणून थोडासा डेटा थोडा स्क्यू झाला असेल, पण बऱ्यापैकी आम्ही जर डेटा कॅच केला 101 आम्ही पेशंट ॲनालाइज केले. माझी ज्युनियर आहे मारिया, तिने ॲनालाइज केले आणि आम्हाला हे फाइंडिंग्स मिळाले. तर काय आहे, आश्चर्यकारक काही नाही. पुरुष महिलांपेक्षा बाहेरचं व प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात. कदाचित पुरुष बाहेर जास्त असतात म्हणून ते खातात. तसंच बहुतांश लोक 3 ते 5 कप चहा घेतात, त्याच्यात पण पुन्हा पुरुष जास्त चहा घेतात. पुन्हा चहा म्हणजे काय आपण मोजतोय, साखर मोजतोय, प्रत्येक चहाच्या कपातून चमचे साखर ते जाते. बहुतांश लोकांच्या आहारात पुरेशी प्रथिने नाही. बहुतांश लोकांच्या आहारात पुरेशा भाज्या व फळे नाही आहेत. बहुतांश लोक पुरेसं पाणीच पित नाहीये. पाणी खरं तर 12 ते 14 ग्लास तरी प्यायला पाहिजे, पण काही 3 ते 4 ग्लास दिवसभरात पित आहेत, पाणी कमी पित आहेत. त्याचा आपल्या मेटाबॉलिझमवर खूप मोठा परिणाम होतो, हे लक्षात घ्या. का आपण सारं काम होतं याची फुकट डेटा आपण करत नाही आणि मग आपण आजारी पडतो आणि मग डॉक्टरांची बिलं करतो. त्यामुळे आपण हे काय करायला पाहिजे, आपण प्रिव्हेन्शनवर काम करायला पाहिजे. तसंच आधीमध्ये खाण्याचं प्रमाण जास्त आहे.
तर आपण जे म्हणतोय की आपण कधीही कधी केव्हाही खातोय, तर भूक असून नसून खातोय आपण. तसंच बऱ्यापैकी लोकांच्या आहारात गोड व तळणीचे पदार्थ आढळले. तसंच पुरेसे डेअरी प्रोडक्ट्स, दूध, दही, ताक हे नाही आहे आपल्या आहारात. बरेच लोक टीव्ही, मोबाईल बघताना खातात. त्याच्यामुळे काय होतंय, जास्त खाल्लं जाते, काय खातो याच्याकडे लक्ष नाही, त्यामुळे जास्त खाल्लं जाते आणि समाधान नाही होते. तसंच पुरेसा व्यायाम आपण नाही करत. ही एक महत्वाची साईड मला वाटते की आपल्याला जर निरोगी राहायचे आणि आहार चांगला घ्यायचा ना, तर त्याच्यासाठी पूर्व तयारी करावीच लागते. मी माझ्या अनुभवातून सांगते की आपल्याला असं नाही की फ्रीज उघडला, पटकन त्याची भाजी टाकली आणि ते छान तुम्ही परिपूर्ण केलं. नाही, तुम्हाला थोडीशी प्लॅनिंग करावीच लागते. तर संतुलित आहार ही प्रक्रिया आहे, हळूहळू जमत जाईल. आपल्याला जर ते ज्ञान आलं तर आपले दृष्टी पडते, कुठे काय मिळतं, कुठे काय छान मिळतं, कसं काय आणू, कुठे आणू, कधी आणू, कसं स्टोर करून हे करता येईल. तर तुम्ही वाण सामान आणताना, भाजीपाला खरेदी करताना थोडंसं नियोजन पाहिजे तुमचं. तसंच दिवसभरातून 3 मुख्य जेवणे घेण्याचा प्रयत्न करा आणि ते प्लॅन करा. विविध आरोग्यदायी अन्न घटक सहज उपलब्ध असतील तुमच्याकडे, तरच तुम्ही योग्य प्रकाराने त्याचं नियोजन करून चांगला संतुलित आहार घ्या. तसंच हे मी काम म्हणते, भाज्या फळे साबणाच्या पाण्याने खायला द्या. बऱ्याचदा आपल्या भाज्यांवर काही हर्बिसाइड किंवा पेस्टिसाइड मारले जातात. ते सगळे शरीरावर जाऊन पण पुन्हा पेशींचा दाब वाढवतात. मग आपण काय करू शकतो, आपण तर काही स्वतः भाजी घालू शकत नाही. जी भाजी मिळते ती जास्तीत जास्त सेफ कशी करायची, तर थोडेसे साबणाच्या पाण्यात धुतले आणि एक 10 मिनिटं सोडा, आपला खायचा सोडा असतो त्याचं पाणी करायचं, ते टाकायचं. ते बऱ्याच प्रमाणात पेस्टिसाइड कमी होतात. आपण आपल्या शरीरात घालतोय, खाण्याचा एक महत्वाचा संस्कार करतोय आपल्या शरीरावर, तर कमीत कमी विषमुक्त करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. तसंच प्लास्टिकचा वापर, गेल्या वर्षी आम्ही प्लास्टिकवर काम केलं, तर प्लास्टिकमध्ये ठेवल्यामुळे ते बाहेरून प्लास्टिक आपल्या आहारातून आपल्या शरीरात जाते आणि ह्याच्यामुळे एंडोक्राइन डिसऑर्डर्स होतात. मधुमेहाचे केसेस आणि सगळे एंडोक्राइन PCOS ते म्हणतात प्लास्टिकच्या प्रदूषणामुळेही होते. तर हे टाळलं पाहिजे. तर कसं कराल, तर किमान गरम आणि ऍसिडिक गोष्टी म्हणजे जे आंबट गोष्टी आहेत, ते नक्कीच प्लास्टिकमध्ये ठेवू नका, कारण ते त्याच्यात जाण्याची शक्यता वाढते. आणि धान्य पण वापरताना व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. प्रथिने का महत्वाचे आहेत, मी मग म्हटलं आणि सरांनी पण सांगितलं तसं की आपले जे स्नायू बळकट ठेवायचे, तर आपल्याला आपल्या वजनाचे 1.5 म्हणजे जर माझं वजन 60 किलो आहे, तर मला 90 ग्राम प्रोटीन दिवसभरात खाल्ले पाहिजे. आणि आपण सर्वसाधारण जर बघितली काही म्हणजे जे आम्ही बघितली, तर हार्डली 10 ग्रॅम पण होत नाही. ह्याच्यामुळे होतंय काय की आपण जास्त लवकर आजारी पडतो, कारण प्रथिने फक्त स्नायूंसाठी नाही, आपली प्रतिकार शक्ती पण घडवतात. म्हणजे जे आपले जे पांढरे पेशी असतात किंवा जे शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही हॉर्मोन बनवतो किंवा ते सगळे प्रथिनांवर बनतात. त्यामुळे ते खूप महत्वाचे आहे. काय काय खावं, आणि मासे, चिकन, दूध, दही, डाळी, कडधान्य, तृणधान्य, पनीर, सोयाबीन, टोफू, किनोआ, कुट्टू, राजगिरा, राजमा, भाजके चणे, शेवगा, शेंगभाज्या सगळ्या आपल्याला मिळतात. फक्त आपल्याला दृष्टी पाहिजे की हे खाल्लं पाहिजे, याचे प्रोटीन्स आहेत खाल्ले पाहिजे. शाकाहारी व्यक्तीला प्रथिनांचे पुरेशा मात्रेसाठी जास्त नियोजन करावे लागते. जे मांसाहारातून जे प्रथिने असतात ते शरीर लगेच शोषतं, पण शाकाहारातून ते शोषण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे. त्यामुळे हेल्दी आणि चांगले सोर्सेस आपण शोधले पाहिजे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला जास्त चांगले व्हेजिटेरियन सोर्सेस द्यायचा प्रयत्न करा. तुम्ही जरा शोधा तर तुम्हाला नक्की सापडतील, पण हे थोडंसं नियोजन आपल्याला करावं लागतं. प्रथिने पचवण्यासाठी ऊर्जा लागते. आता प्रथिने जेव्हा तुम्ही खाल तर तुम्ही ऊर्जा जास्त चांगल्या प्रकारे वापरायला तुमचं वजन कमी करायला मदत होईल. ही एक प्लस पॉईंट आहे. अजून काय, पुरेसे पाणी पण द्यायला लागतं. तुम्ही प्रथिने खाणार आणि पाणी नाही पिणार तर त्याचं मेटाबॉलिझम नीट होणार आहे, तुम्हाला जो लाभ मिळणार तर पाणी पण व्यवस्थित द्यायला पाहिजे. पुरेसे प्रथिने खाल्ल्यानंतर गोड चमचमीत खाण्याची तलप होते. हे मी माझ्या अनुभवातून सांगते की कधीतरी असं कधी गोड खायचं किंवा एकदम कढीचं खाण्याची इच्छा व्हायची, पण मी जेव्हापासून म्हणजे प्रोटीन जरा व्यवस्थित खायला लागले आणि थोडं नियोजन केलं, तर मला स्वतः मला बदल वाटलं की ते असं खा नाही होत. एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा प्रत्येक जेवणात पुरेशी प्रथिने द्या. आपण म्हटलं मला आता 90 ग्रॅम प्रोटीन खायचे, म्हणजे एकाच वेळेला मी भरपूर प्रोटीन मिक्स केलं आणि प्यायले, तर ते अजिबात शरीराला मिळणार नाही, ते खाली फुकट जाणार. तर त्यामुळे प्रत्येक आहारामध्ये तुम्ही डिवाइड करून ते घेतले पाहिजे. आणखी नाश्त्यामध्ये तुमचं भरपूर प्रोटीन्स असायला पाहिजे. का, तर शरीराची जी
सगळ्यात महत्त्वाचा आहार नाश्ता असतो. कारण आपण एक 10-12 तास काही खाल्लेलं नसतं आणि शरीराला प्रचंड म्हणजे ताजतवानं व्हायला आणि अन्न पचन करायला पण शरीर पूर्णपणे तयार असतं. आणि त्यावेळेला जर तुम्ही व्यवस्थित त्याला प्रोटीन दिले तर तुम्ही बघा दिवसभरात नंतर तुम्ही उगाच खाखा करणार नाही आणि तुमचा दिवस छान जाईल, भरपूर ऊर्जा वाढेल दिवस. त्यामुळे भरपूर प्रोटीन तुम्ही नाश्त्यात घेतो. भाज्या व फळे तर बहुरंगी स्थानिक मोसमी भाज्या व फळे हे प्रत्येक जेवणात तुम्ही भरपूर घ्या आणि त्याचा वेगवेगळी रूपं घ्या. कच्च्या भाज्या खा, सॅलड करून खा, उकडून खा, भाजून खा, परतलेली खा, आंबवलेली खा. फर्मेंटेड किंवा आंबवलेल्या भाज्या पण खूप चांगल्या आहेत. त्याच्यात ते प्रीबायोटिक प्रोबायोटिक तुमच्या कानावर येत असेल ते ॲक्च्युली देत असते. त्यामुळे वेगळं काय प्रोडक्ट घेण्याची गरज नाही. आपण वेगळ्या प्रकारे ते मिठाच्या पाण्यात जरी नॉर्थमध्ये बऱ्याचदा खातात ते गाजर आणि मुळा वगैरे मिठाच्या पाण्यात मग ते खातात, मुलिका आचार वगैरे. तर ते हे घ्यायचं आहे फर्मेंटेड फूड्स. ह्याच्यामुळे खूप छान आपल्याला शरीराला अँटीऑक्सिडंट्स आणि हे मिळतात. तसंच ते का फायदेमंद आहेत आता बघा, त्याच्यामध्ये भरपूर तंतू आहे, घनता आहे, त्यामुळे पोट भरल्याचं समाधान मिळतं आणि आपण अति खात नाही. तसंच हे जेव्हा जातात आतड्यामध्ये ते सूक्ष्म जीवांचा ते आहार बनतात आणि शरीरामध्ये सूक्ष्म पोषक द्रव व जीवनसत्व शोषायला मदत होते. कारण तुम्ही नुसत्या गोळ्या खाल्ल्या विटॅमिनच्या ते तुम्हाला लागणार नाहीये तेवढ्या, पण तुमचा आहार असला तर त्या हे जे सूक्ष्म जीव आहेत आपल्या आतड्याचे ते आपल्या सगळे वेगवेगळे जीवनसत्वे आणि हे शोषून घ्यायला मदत करतात. त्यामध्ये नक्की खा. अति पिकलेली फळं खाणे टाळा, कारण त्याच्यामध्ये अतिरिक्त साखर असते. तर आपल्याला मीडियम पिकलेलीच फळं खायची. बरं, फळ अख्खं खावं की ज्यूस खावं? तर अख्खं खावं. तुम्ही एखादा ऑरेंज खाल, जास्तीत जास्त 2 संत्री खाल, पण तुम्ही जेव्हा ऑरेंज ज्यूस घेता ते एकदम 6 ऑरेंजचा एकदम ज्यूस घेता तेव्हा जातं काय? भरपूर साखर. ॲक्च्युली हे फ्रूट ज्यूस म्हणजे शुगर बॉम्ब आहे. तर तुम्ही ते खाल्लं प्यायला नाही पाहिजे. ते फळं खा, पूर्ण खा. तसंच हल्ली आपल्याकडे ट्रेंड आहे ते काय कोळ्याचा ज्यूस आणि कारल्याचा ज्यूस, हे काही करायचा गरज नाही आहे. ॲक्च्युली आपण इतकं जास्त प्रमाणात ते घेतो ना ते किडनीला ॲक्च्युली अपायकारक आहे. प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीरात जातात आणि उलट फायदा व्हायच्या ऐवजी नुकसान होणार. उद्या तुम्हाला किडनी स्टोन होईल, किडनीला इजा होईल. त्यामुळे असं काही खाण्याची गरज आहे. त्यापेक्षा बॅलन्स डाएट घ्या. कर्बोदके किंवा जे काही पिष्टमय पदार्थ तर विविध संपूर्ण धान्य खाण्यावर भर द्या. भाकरी, धिरडं, इडली, भात या प्रकारच्या शक्यतो जेवणाची सुरुवात याने करू नका. म्हणजेच काय आधी सॅलड खा. आपण जे सॅलड खातो तर ते तंतू जे आपल्या पोटात जातात ते पूर्णपणे आतड्यांना आतून कोट करतात आणि मग ही जी शुगर म्हणजे जे काही पिष्टमय खाणार आहोत आपण त्याच्यामुळे साखर एकदम वाढते, हळूहळू वाढते. आणखी एक गोष्टी करून टाकायची की जेव्हा साखर वाढते प्रत्येक वेळेला आपल्या शरीरात जेव्हा साखर किंवा ग्लुकोज स्पाइक होतो ते आपल्या शरीराला थकवतात, पेशींना थकवतात आणि एक एजिंग प्रोसेस चालू राहते. तर जेवढ्या कमी शुगर स्पाइक्स तेवढं तुम्ही तुमचे एजिंग कमी. तर त्यामुळे आणि जेवढं स्लो किंवा प्लॅटो खूप जास्त स्पाइक असेल तर आपल्याला जास्त नुकसान होतं. त्यामुळे हे आपल्याला हळूहळू साखर वाढायला पाहिजे म्हणजे नुकसान आपल्या पेशींचं कमी होणार आहे. ठीक आहे. तर शक्य असेल तेव्हा पॉलिश न केलेली धान्य टाळावी. म्हणजे बिना पॉलिश जेव्हा मिळतील तेव्हा नक्कीच घ्या. पोटभरीच्या विविध कंद, मुळं, रताळी तर आपल्याकडे जेव्हा कंदमुळं येतं ती नक्की खायला पाहिजे. फक्त बटाटा नाही खायला पाहिजे. सगळ्या प्रकारच्या कंदमुळं, सुरण या सगळ्या प्रकारच्या कंदाच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. कॉम्प्लेक्स राहते त्याच्यामध्ये जसं म्हटलं की साधं हळूहळू वाढते. गोड पेय, अति प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरेचे पदार्थ पूर्णपणे टाळावे. आता पुन्हा जसं म्हटलं साखरेचा विषय खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, पण प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर खावं. उद्या भरपूर खाणार आणि मग आपण असं हतबल आणि फ्रेम राहणार त्यापेक्षा आपण प्रमाणात आपलं, कारण शरीराला खरं तर अजिबात साखरेची गरज नाही. शरीराला जे काय ग्लुकोज लागतं ते शरीर निर्माण करू शकतं. प्रोटीन मात्र आपल्याकडे नाही. अमायनो ऍसिड जे ते शरीर अजिबात बनवू शकत नाही. तुम्ही बाहेर जर दिलं नाही तर तुम्ही शरीराला कमकुवत करत असाल. त्यामुळे साखर हा खरं तर आपल्याला चटक लागली किंवा गोडी लागली म्हणून आपण खातो, शरीराला खरं त्याची अजिबात आवश्यकता नाही. शक्यतो अगदीच तुम्हाला गोड पदार्थ खायचे मधल्या वेळेत तर त्याच्यासोबत काहीतरी डेअरी म्हणजे दह्याबरोबर, दुधाबरोबर किंवा सुक्या मेवाबरोबर हेल्दी फॅट्स बरोबर घ्या. त्याच्यामुळे त्याची शुगर किंवा कमी वाढेल तुमची. ओके. शरीराला अतिरिक्त साखरेची अजिबात आवश्यकता नाही. बरं, आता तूप तेल किती खावं? तळलेले पदार्थ कमीत कमी खावे. ते का?
तर जेव्हा आपण उच्च तापमानाला एखादी गोष्ट तळतो तेव्हा त्याच्यात ट्रान्स फॅट बनतात. ट्रान्स फॅट एक अतिशय घातक प्रकारची चरबी आहे जी आपल्या रक्तवाहिन्यात जाऊन अडकते आणि खूप म्हणजे त्याच्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. आणि शक्यतो बाहेरचे तळलेले पदार्थ नक्कीच खाऊ नका. का? कारण ते तेल सारखे सारखे बदलणार नाहीये. त्या तेलात जेवढ्या वेळा तळलं जातं ते जास्तीत जास्त घातक बनत जातं. आपण घरात जेव्हा तळतो तर ते तेल पुन्हा आपण दुसऱ्या पोळीमध्ये घालायला किंवा फणकेत घ्यायला असं घेतो, ते परत परत वापरत नाही. पण बाहेरचं तेल प्रचंड परत परत वापरल्याशिवाय ते घातक बनत जातं. वनस्पती डाळडा वापरू नये. पुन्हा याच्यामध्ये ट्रान्स फॅट आहे. तुम्ही जर आता सवय करा जरा लेबल वाचण्याची. तुम्ही जेव्हा कुठे पण तेलाची बाटली किंवा फॅट्स किंवा काय घेतात ते बघा त्याच्यावर काय लिहिलेलं आहे. ट्रान्स फॅट आहे तर ते घातक आहे. आता बऱ्याचदा काय होतं त्याच्यात ट्रान्स फॅट लेस दॅन 1%, पण 1% जरी असलं तरी ते तुम्ही किती खाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नुकसानच होणार. जर ते तुम्हाला टाळता आलं पूर्णपणे तर डाळडा आणि वनस्पती खाऊ. अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये स्वस्त टिकाऊ घातक पाम तेल असते. आता हे पाम तेल हे जे आहे आपण आधी आता पाम तेल मिळत नाही. मी लहान होते तेव्हा राशन दुकानाला पाम तेल मिळायचं, पण आधी मिळत नाही कारण का ते सेफ नाही आहे म्हणून मिळत नाही. पण हे चोरट्या वाटेने आपल्या आहारात येऊ शकतं. कसं? का प्रक्रिया केलेले पदार्थ कुठलेही बघा तुम्ही मागे जेव्हा लिहिलेलं असतं की व्हेजिटेबल ऑइल, हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल, तर ते कॉटन सीड ऑइल किंवा हे पाम तेल असतं. हे पाम तेल का वापरतात त्या कंपन्या? कारण ते पदार्थ जास्त टिकतात, शेल्फ लाईफ वाढते म्हणून ते वापरतात. ते स्वस्त आहे आणि ते पदार्थ जास्त टिकतो. आपण घरात केलेले पदार्थ बघा हे जास्तीत जास्त म्हणजे तळलेले चकल्या बिकल्या 2-3 महिन्याचा जरा वास यायला लागतो. आपण शेंगदाणा तेलात जनरली वापरतो, पण पाम तेलात ते काही वर्ष टिकते. पण ते होतं काय ते पाम तेल तुम्ही जर खाल्लं तुमच्या शरीरामध्ये पण ती जाते कशीच जर राहणार आहे आणि बारीक बारीक ते तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करतात. त्यामुळे पाम तेल टाळायचं आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळायचे. चांगले फॅट ओमेगा 3 हे आपल्याला घेतले पाहिजे. ओमेगा 3 कशामध्ये आहे? ते चिया सीड आहे, कोकळा बी आहे, सूर्यफूल आहे, बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे, अक्रोड आहे आणि तसेच मासे खाणं चांगले. त्यातल्या मांसाहारामध्ये मासे खाण्यामध्ये ओमेगा 3 जास्त आहे. रिफाईंड ऑइल कमीत कमी खा. म्हणजे प्रति माणशी एका कुटुंबामध्ये 500 ml म्हणजे अर्धा लिटरपेक्षा जास्त तेल संपवायला नाही पाहिजे. आपण जर मगाशी जे म्हटलं की 1 चमचा पण जेवणाला जर वापरलं तर 500 ml पेक्षा एका कुटुंबाला प्रति माणशी लागली. तेवढं जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही तुमचं फॅट प्रमाण तुम्ही कंट्रोल करू शकता. तसंच तूप लोणी नक्की खा. तुपामध्ये काही चांगले घटक आहेत. म्हणजे ते जरी सॅच्युरेटेड फॅट असलं तरी ते आपल्याला चांगलं आहे, त्यामुळे नक्की घ्या. पण ते पुन्हा प्रमाण. साईचं दूध दही घेण्यास काही हरकत नाही. ते आधी ते पुन्हा साय नको साय वाईट आहे असं काही नाही. नॉर्मल तुम्ही साईचं दूध घेऊ शकता. प्रत्येक जेवणात 1 टीस्पूनपेक्षा जास्त तेल प्रत्येक जेवणात प्रत्येकाला. हे खूप महत्वाचं. खूप दडपण घेऊ नका. खाणं म्हणजे असं की तुम्ही ते स्ट्रेस आउट होऊ नका. नातं तुमचं खाण्याशी कसं आहे ते निरोगी असायला पाहिजे, खेळीवेळीच असायला पाहिजे. तुमचे खाण्याचे ट्रिगर होतात. आपण का खातो? खरंच भूक लागते, शरीराला भूक लागली तर खाल्लंच पाहिजे. बऱ्याचदा भावनिक भूक असते, कंटाळा आलाय, उदास वाटते, खाऊन बरं वाटतंय, त्याला कम्फर्ट इटिंग होतं. तसं सवयीचं झालंय, पिक्चरला गेलोय पॉपकॉर्न खायलाच पाहिजे असं, हे रुखाचंच खातोय आपण. ते आपण जरा टाळूया. जेवणाचा क्रम बदला. शक्यतो जेवणाची सुरुवात पाण्याने घ्या. पाणी प्यायला असतं, पण नंतर आपण कदाचित विसरू पण. आणि हे आपल्याला दिवसभराचे 12 ते 14 ग्लास करायचे. पाणी प्या, मग सॅलड खा आणि मग पोळी भाजी किंवा वरण भात खा आणि गोड शेवटी खा. हे केल्यामुळे काय होणार? तुम्ही कमी गोड खा. ठीक. प्रत्येक जेवणात भरपूर भाज्या फळे प्रथिने असतात, त्यांना प्राधान्य द्या. बरं, अजून एक माइंडसेट. तुम्ही काही गोष्टी बॅड करू नका. अरे मी डाएटवर आहे, मला हे नाही खायचं असं नका करू. मग ते खूप नेगेटिव्ह माइंडसेट होतं. मग तुम्हाला जास्त चांगलं. त्यापेक्षा काय करा, ज्या पौष्टिक गोष्टी त्या हळूहळू ऍड करायचा. तुम्ही समाधानी द्या की ठीक आहे, मला जे आवडतं, मला गोड चहा आवडतो घेतो मी, पण मी प्रोटीन्स पण व्यवस्थित खातो, फळे पण खातो, भाज्या खातो, माझं पोट खुश मी खुश. तसं पोटाचा एक सत्तर भाग तरी नेहमी जमा ठेवा. कारण आपण खूप खातो, थोडी गरज असते तेवढं काय. तर आपल्या आहारशास्त्र केलेलंच आहे की अगदी फटे तर खाऊ नका, पुन्हा पोट रिकामं करा. तसंच टीव्ही मोबाईल बघताना बघत नका खाऊ. चवी येते, माइंडफुल येते. म्हणजे हे पण एक जसं संस्कार करते
आपल्यावर एक चांगला आपण शरीराला काहीतरी पोषक आहार देतोय, एक संस्कार एक शांतपणे आपण घेतो. शक्यतो भूक लागल्यावरच खा. काय होतं 40 नंतर आपली पचनशक्ती जरा कमी व्हायला लागते. त्यामुळे जेव्हा पचनरस चांगले असतात, भूक लागली म्हणजेच पचनरस स्त्रवतात, तेव्हाच आपण खाल्लेले बरं. आणि शेवटचा भाग, किमान 12 तास पोटाला विश्रांती द्या. ह्या खूप महत्वाचं आहे. पोटाला आपण विश्रांती देतो तेव्हा ऍक्च्युली शरीराची जी रिकव्हरी फेज सुरू होते आणि जे नको ते ज्या पेशी आहेत, नको तो दावा झालेल्या पेशी आहे, ते शरीर काढून टाकण्याचं काम करायला लागतं. म्हणजे स्वच्छता मोहीम सुरू होते. आणि जर आपण सतत खात राहिलो तर शरीरात ती स्वच्छता मोहीम होऊ शकत नाही. म्हणजे कॅन्सर वगैरे का म्हणायला लागले, ते जे फ्री रॅडिकल्स आपण बोलतो, कचरा शरीरातला जो आपण आहार पचवण्यामध्ये पण कचरा निर्माण करतो, तो बाहेर फेकला गेला पाहिजे. तो फेकला कलवर जातो जेव्हा आपण पोटाला विश्रांती देते. इन्सुलिन कमी राहतं तेव्हा शरीर त्या कामाला लागतं. ती साफसफाई होतच नाही जर आपण सतत खात. शरीराची लय आणि गरज ओळखून खा. तर शरीराची पण आपली एक रिदम आहे, ते ओळखून आणणं त्या एक हिशोबाने खावं. तर सकाळी शरीरात अन्न पचवण्यासाठी उत्सुक असतं शरीर आणि शरीराला कामासाठी जास्त ऊर्जेची पण गरज असते. त्यामुळे नाश्ता घ्या आणि बहुविविध म्हणजे वेगवेगळे पदार्थ असतात ना, राजासारखा नाश्ता करा. जर प्रोटीन्स असू दे, फ्रुट्स असू दे, ड्रायफ्रुट्स असू दे, सगळं ठरवून खा. दुपारची शरीर तसंही क्रियाशील असतं, ऊर्जेची गरज असते, मध्यम असते, सकाळपेक्षा कमी असते. तेव्हा जेवण गृहस्थासारखं घ्या. आणि संध्याकाळी शरीराला ऊर्जेची गरज कमी असते, पचन थंडावायला लागले असते, ते जेवण एकदम कमी भिक्षुकासारखं. कधी कुठेही कसेही खाणे टाळूया. शिस्त आपण स्वतःला लावून देऊया. पुरेसे पाणी पिऊया. आपण बाहेर गेलो तर आपल्याला हेल्दी ड्रिंक मिळणार नाही, त्यामुळे एक थर्मसची बाटली ठेवा. जर गरम असतं त्यामुळे आपल्याला गार पाणी प्यायची गरज आहे. नेहमी पाण्याची बाटली ठेवा. 10 ते 12 ग्लास पाणी प्यायचे प्रयत्न करा. तहान लागली तर अतिरिक्त साखर असलेले पेय, इझी ड्रिंक प्लीज टाळा. भाज्यांचा फळांचा रस नकोच. मद्यपान, एनर्जी ड्रिंक नको. एनर्जी ड्रिंक मध्ये प्रचंड प्रमाणात साखर आणि प्रचंड प्रमाणात कॅफेन असते. म्हणजे मलाही माहिती नव्हतं हे. तळीला वगैरे मी जेव्हा गुहागरला जाते तेव्हा लोक सांगतात आम्ही एनर्जी ड्रिंक पितो. मी बघितलं त्याच्यात 1000 कॅलरीज असतात आणि कॅफेन असतं. म्हणजे झोप उडवायला शिकारीला जातात ते एनर्जी ड्रिंक घेऊन शिकारीला जातात. ते तेव्हा संपत नाहीये, पुढे जाऊन त्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि या सगळे आजार होतात. हे एनर्जी ड्रिंक असे सगळे टाळायला पाहिजे. खूप जास्त चहा कॉफी नकोच, कारण त्याचा पुन्हा झोपेला परिणाम होतो. आणि काय घ्यायचं तर ताक, कमी गोड सरबत, सत्तू ड्रिंक नक्कीच घेऊ शकतो. काही सप्लिमेंट्स आपण म्हटले की जरा पुढे लवकर जाते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ह्या सगळ्या आपल्या शरीरात बऱ्याचदा कमी कमतरता असते. आणि विषय काय होतो, हल्ली आपण जे भाज्या फळे खातो ते तेवढ्या त्या प्रमाणात त्याच्यात नाही आहे पोषक. त्यामुळे एखादी व्हिटॅमिन गोळी खाल्ली तरी हरकत नाही. पुरेशी झोप. आता माझा दुसरा विषय आहे झोप. झोप ही शरीराला अत्यंत गरजेची आहे. झोप जेव्हा होते तेव्हा जसं म्हटलं की रिकव्हरी मोडमध्ये जातं शरीर आणि डायबिटीज सुरू होते. अपुऱ्या झोपेमुळे ऊर्जा केली आपण म्हटलं ना, मायटोकॉन्ड्रिया गडबड आणि भुकेचे आणि समाधानाचे संदेशाचे गोळ होतात, गडबड होते. आणि म्हणून मग जेव्हा आपली झोप चांगली झाली नसेल दुसऱ्या दिवशी तुम्ही बघा, तुम्ही अति खाताय किंवा गोड जास्त खाताय किंवा खाखास होते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर ताण येतो, रक्तातील साखर वाढत राहते. दीर्घकालीन झोपेच्या समस्यामुळे हे सगळे दुसरे आजार होतात. आणि किती झोपावं, किमान 7 ते 8 तास शांत झोप लागलीच पाहिजे. पण माझ्याकडे बरेच लोक येतात झोप नाही लागत, मग तर करायचं त्याची झोप चांगली यायला पाहिजे. तर झोप तुमची तुम्ही तपासून बघा, झोप कशी सुधाराल. तर सकाळचा वेळ व्यायाम करा. मनीषाताई सांगते व्यायामाचं महत्व, पण व्यायाम केल्यामुळे शरीराला एक नॅचरल थकवा येतो जो रात्री झोपेला मदत करतो. त्यामुळे हा सकाळपासूनच सुरुवात व्हायला पाहिजे, तर रात्री आपल्याला चांगली झोप घ्यायला पाहिजे. दिवसा आधीमध्ये डुटी काढणे टाळ. मध्ये तुम्ही झोपलात तर रात्रीची झोप तुम्हाला शांत लागू शकतेच नाही. ठराविक वेळी झोपा. झोप लागवायला नाही लागत त्यावेळेला झोपायचं आणि त्यावेळेला उठायचं. झोपेच्या 2 तास आधी स्क्रीन नको. रात्री जड जेवण नको. खूप जड जेवण घेतलं तर ते पचनामध्ये इतका आपला ताण येतो की शरीराची झोप बिघडते. ओके, हलकं फुलकं जेवण पाहिजे. संध्याकाळी चहा कॉफी उत्तेजक पेय नको. झोपायच्या आधी उत्तेजक वाचन, काहीतरी हॉरर मूवी बघणार, तुम्ही सस्पेन्स थ्रिलर बघणार, तुमची झोप कशी लागणार किंवा असं काहीतरी ते नको. झोपायच्या आधी शांत सौम्य आरामदायक पाहिजे. झोपायच्या आधी कोमट दूध प्यायला तर
दुधामुळे झोपेला मदत होते. आता ताण हा माझा रोजचाच विषय आहे. ताणतणाव व्यवस्थापनाशिवाय आपला कोणाचाच चालणारच नाही. कारण 21व्या शतकात हा अविभाज्य भाग झाला आपल्या आयुष्याचा. कारण काय तर झपाट्याने बदलते, आपल्या आजूबाजूचं जगच एवढं झपाट्याने बदलते, पर्यावरण आर्थिक सगळे बदलते. युद्ध होते, काय होते, कधी सिलेंडर मिळत नाही, काय नाही, काय प्रश्न. आणि सतत सामाजिक माध्यमावर असल्यामुळे आपण सतत जोडले असल्यामुळे आपण सतत आपल्या आयुष्य कोणावर तरी तुलना करतो. तो काय करतोय की काय करते फोमो, त्या फोमोच्या बाहेर निघायला आपल्या आयुष्याला आपण फोकस करायची गरज आहे. आणि कुठे काय माहितीच्या आणि चुकीच्या माहितीचा बदल हे तर मी रोज क्लिनिकमध्ये अनुभवते की प्रत्येक माणूस म्हणजे तज्ञ असतो, फुकटचे सल्ले देणारे असतातच आणि माझे पेशंट बिचारे गडबडून जातात. ते मॅडम सांगतात त्यांचं ऐकू की बायकोचं ऐकू की शेजाऱ्याचं ऐकू की ऑफिसमध्ये माणसाचं ऐकू, असं आपण गोंधळ होऊन जातो. आणि आहारामध्ये पण तेच आहे कारण सगळ्या आणि या माध्यमांमध्ये तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा तरी नकारात्मक माहिती असते. हे केलं तर असं होईल तसं होईल, हे सतत ह्या परिमाणामुळे ताण वाढतो. आणि ते काय झालंय तर स्क्रीनचं ऍडिक्शनच लागले. म्हणजे माणसं एकमेकांशी बोलत नाही, कुटुंब एकत्र जेवत नाही, पण प्रत्येक जण आपापल्या गॅजेट्स खेळत बसतो. हा एक मोठा ताण. ह्या आभासी जगतात आपण जसं चकव्या लागल्यासारखे नुसते रील्स बघतोय. आपल्याला कुठे जायचंय, पण काय करायचंय त्या गोष्टी आपण डेडलाईन फिट करत नाही किंवा घरी विचित्र जरा प्रकार झालेला आहे. ह्या थोड्याशा आभासी जगतात खरंच बाहेर येतो. आणखी काय झालंय खरंच एकाकीपणाची साथच आहे. म्हणजे माणसं गर्दीत आहेत पण एकाकी आहे. माणूस स्वतःशी कनेक्ट तुटलेला आहे, कुटुंबाशी, नातेसंबंधांशी तुटले पण आहे. हे खूप बरीच आहे आणि त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर बरीच काम करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? तुमच्या जवळचा कोणतरी माणूस पकडा, एखादा तरी व्यक्ती तुमच्या सर्कलमध्ये असेल त्याच्याशी खरंच मनातलं बोला. शेअर केल्यामुळे आपल्याला काहीतरी ऑप्शन्स मिळतात. म्हणजे बऱ्याचदा समस्या छोटी असते पण आपल्या मनामध्ये आपण त्याची घालमेल करत तो इतकी आपली घुसमट होत असते, काहीतरी विपर्यास होतो. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी योग्य दिशा देईल आणि तुम्हाला जाणीव होईल की हो बाबा इतका मोठा प्रश्न नाही आहे. तर हे थोडंसं आपण आपल्या सर्कलमध्ये शेअर केलं पाहिजे. आता हे थोरात प्रकरण आणि त्या सगळ्या खराब प्रकरण ठरले, हे सगळ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक गोष्टी किती वाढलेल्या आहेत. म्हणजे माणसं म्हणजे तर मानसिक आरोग्यातच काम करायचं झालं तर काय अंधश्रद्धा करत बसतात, नको त्या गोष्टी करत बसतात. आणि ज्याची मदत घ्यायला पाहिजे, वैज्ञानिक मदत किंवा वैद्यकीय मदतीने घेता आपण आजार वाढत नाही. तर या सगळ्यामुळे आपण जरा थोडंसं स्वतःला शोधूया आणि स्वतः फोकस करून ताणावर काम करूया. अंतर्मुख होऊया, कारणाला जरा बोलूया. आपल्या क्लिनिकच्या माध्यमातून पण आपण ताणतणावावर काम करतोच आणि करतच राहूया. पण खरंच आपण स्वतः जर शांत बसून अंतर्मुख जर झालो की मी काय करतोय, काय खातोय, काय चाललंय माझ्या आयुष्यात, की जर आपण स्वतःच्या मनाला विचारलं ना तर आपलं मनच आपल्याला कळू दे. पण होतं का आपण इतके डिस्ट्रॅक्टेड आहोत, आपण इतके सतत विखुरलेले आहोत की आपलं फोकस होतो. कधीतरी जरा शांत बसून थोडंसं फोकस करून आपण याच्या प्रश्नाचा उत्तर करूया, बोलूया आणि अगदीच गरज पडली तर नक्कीच समुपदेशाकडे जाण्यासाठी ठीक आहे. ते शेवटची स्लाइड आहे. काय म्हणूया आपण दिवसभरात 2 ते 3 वेळा जेवा. ज्यांना दीक्षित फॉलो करायचे ते 2 करतील, पण बऱ्याच कोणाला दीक्षित डायट नाही जमत तर 3 वेळा खाऊया. काय मध्ये खाणं टाळा. बहुविध पोषक अन्नद्रव्ये व परिपूर्ण आहार हेच औषध करूया. आहारातलं औषध करूया, नाहीतर जाऊन आपल्याला औषधांचं जेवण करायला. गोड पेय, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ नकोच. विविध प्रथिने, फळे, भाज्या खाऊया. नाश्त्यात भरपूर प्रथिने घेऊया. विविध प्रकारचे सुकामेवा, शेंगदाण्याचा येऊया. छोटे छोटे बदल करा, निरीक्षण करा, शिका त्याच्यातून काय होते, मला काय मदत होते आणि पुढे एन्जॉय द जर्नी. हा एक प्रवास आहे. तुम्ही काहीतरी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय तुमचं आरोग्य, तुमचं आयुष्य सुधारण्याचं, तर ते लगेच होणार नाही. छोटे छोटे बदल करूया. खूप छान घेऊ नका अजिबात. छोटे पाऊल उचला रोज आणि जे तुम्हाला जमते, जे झेपते तिथून सुरुवात करा आणि नियोजन करा आणि प्रयत्नपूर्वक अनुसरण्याचा प्रामाणिक बरोबर प्रयत्न करा. छोटे सातत्यपूर्ण बदल हे मोठ्या ध्येयापेक्षा खूप प्रभावी ठरतात. थँक्यू.